चिपळूणला गेलो होतो. एक स्ट्रेंज गोष्ट अशी झाली की तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणजे तिथे फक्त आम्हीच, आणि आम्ही भरपूर थट्टा मस्करी वगैरे केल्या आत्मांबद्दल वगैरे. आता येता येता आमची गाडी झाली बंद. गाडीना धक्का मारतो, गाडी काय चालू होत नाही. आपसात बोलायला लागले, तो कुत्रा बघितला का कसा बसला होता. त्यांना गाडी समोर एक भला मोठा काळा कुत्रा बसलेला दिसत होता. तो एक्झॅक्ट आमच्या गाडीसमोर बसला होता. त्याच्यानंतर दीदी बोलते की अरे तो रडण्याचा आवाज ऐकला का तू मध्येच. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, माझं नाव रिकी आणि आजचा जो आपण पॉडकास्ट शूट केलाय तो निर्मिती बरोबर केलाय. त्यांनी ह्या पॉडकास्टमध्ये तिचे बरेच पर्सनल एक्सपिरियन्स सांगितले आहेत. कोकणातले आहेत, तिच्या गावचे आहेत, प्लस अंधेरीमधलेही आहेत. तर मला तर एक नंबर मजा आली आहे पॉडकास्ट करताना. आय होप तुम्हालाही येईल. पण पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी मेक शुअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय. तुमचे सजेशन्स, तुमचे गेस्ट रेकमेंडेशन जेही असतील का, तुमच्या गोष्टी, ठीक आहे. आणि तुमच्याकडेही अशा कोणत्या स्टोरीज आहेत, तुम्हालाही जर आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक असेल, ते फॉर्म भरा. आणि जर तुमच्या गोष्टी भारी असतील तर आपण सोबत पॉडकास्ट करू. स्पॉटिफायवरही ऐकू शकता तुम्ही आपल्याला. हॅलो 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यावर निर्मिती आलेली आहे. कशी आहेस तू? मी मस्त, तू कसा आहेस? मी पण खूप छान आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे आजच्या एपिसोडसाठी. कारण आपण एपिसोड स्टार्ट होण्याच्या आधी आपण तुझ्या ज्या घटना आहेत, गोष्टी आहेत, तर थोडं डिस्कस केलंय आणि ते खूप जास्त भयानक आहेत आणि खूप इंटरेस्टिंग पण आहेत. तर आपण स्टार्ट करूया. सर्वात आधी तू लोकांना तुझं इंट्रोडक्शन कसं देशील? नमस्कार, मी निर्मिती मांगडे. मी मुंबईचीच आहे आणि माझ्या प्रोफेशनबद्दल बोलायचं झालं तर मी आता सध्या बँकमध्ये काम करते. आणि मग तुला हॉरर वगैरे ह्या सर्व गोष्टींकडची आवड कशी लागली? हॉरर हा असा टॉपिक आहे की आपण जेव्हा पण असं गावाला वगैरे जातो किंवा सगळे असे एकत्र निघतो गप्पा गोष्टींमध्ये, एकदा ना एकदा हा टॉपिक निघतो. आणि लहानपणापासून मला याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. म्हणजे आम्ही कुठेही बाहेर सहलीसाठी गेलो किंवा कुठे गेलो, मी असं 4 लोकांना गोळा करून आपण भूताच्या गोष्टी करूया असं करायचे. तर इंटरेस्ट तर पहिल्यापासून होता आणि थँक्स टू यू की तू हे चॅनल चालू केलंस आणि त्याच्यामुळे आम्हाला अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळतात. आपण ते भावंडांबरोबर जायचो, गोष्टी चालू करायच्या, मग सगळे घाबरून मग रात्री झोप नाही यायची. आपण आजच्या पहिल्या स्टोरीपासून स्टार्ट करू. तू मला बोललीस तुझ्याकडे गोपाळगडची एक गोष्ट आहे, तर ती काय आहे? गोपाळगड आम्ही पावसाच्याच वेळी म्हणजे ऑगस्टच्याच दरम्यान चिपळूणला गेलो होतो माझ्या आजोळी. तर लकीली त्या वेळेला मोठं असं कोणीच नव्हतं आमच्यासोबत. आम्ही कझन्सच गेलो होतो. तर माझ्यापेक्षा जी 4 वर्ष मोठी जशी बहीण आहे आणि आमचं अजून 2 भावंड, आम्ही असे 4घच गेलो होतो. तर तिकडे गेल्याच्या नंतर असं झालं की आम्हाला एक चान्स भेटला की आमच्यावरती रेस्ट्रिक्शन ठेवणारं कोणी नव्हतं, जे आपल्यापेक्षा मोठे असतात, इथे नका जाऊ तिथे नका जाऊ. मग आम्ही पूर्ण प्लॅन करून गेलेलो की आता भरपूर फिरायचं आणि निघालो आम्ही गोपाळगडला. म्हणजे तिकडचा माझा एक भाऊ आहे जो गावालाच राहतो, तर त्याने सांगितलं की ही प्लेस चांगली, मला पण त्याचा तो सुद्धा तिथे अजून गेला नव्हता. तर आम्ही तिथे जायचं डिसाईड करतो. 4 निघालो. 2 भाऊ पुढे बसले, मी आणि माझी बहीण मागे बसली होती. तर निघालो. भरपूर खायला प्यायला सामान घेतलं होतं जसं आपण घेतो. वरती गेलो तिथे गोपाळगडला. तिथे गेल्याच्या नंतर एक स्ट्रेंज गोष्ट अशी झाली की तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणजे तिथे फक्त आम्हीच. आता पाऊस, थंडी आणि सगळं आम्हीच. तर आम्ही खातोय, पितोय, मजा मस्ती करतोय. भूताचा टॉपिक निघाला ॲज युजल. तर मग असं बोलता बोलता आम्ही बोलायला लागलो, अरे आता इथे कोणी असेल, आपल्याला बघत असेल. आणि आम्ही भरपूर थट्टा मस्करी वगैरे केल्या आत्मांबद्दल वगैरे. आम्ही आपल्याला त्यांच्या नावाने खायला वगैरे टाकलं पाहिजे, अशा भरपूर गोष्टी टाकल्या वगैरे. एवढ्यापर्यंत सगळं ठीक होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो. आम्ही दुपारी 2च्या आसपास तिथून निघालो. आता येता येता आमची गाडी झाली बंद. तर आम्ही लिटरली मुली अशा उतरून 3 जण गाडीना धक्का मारतो, गाडी काय चालू होत नाही. आमच्या बाजूने एक जीप जात होती, त्यांना आम्ही हेल्पसाठी थांबलो की आमची तुम्ही काय हेल्प वगैरे करू शकाल का. ते थांबले आमच्यासाठी. त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी डिस्कशन झालं. त्याच्यानंतर बोलले आम्ही ते जास्त वेळ थांबू नाही शकत,
तुम्हाला हवं तर आम्ही गाडी ह्या घाटाच्या पायथ्याशी सोडतो, तिथे एक मेकॅनिकचं शॉप आहे, तर तुम्हाला तिथून हेल्प मिळू शकतं, आम्ही तुम्हाला खाली सोडू. ऑप्शन नव्हता, आम्ही त्यांच्यासोबत खाली गेल्याच्या नंतर त्या मेकॅनिक्स लोकांनी जे आम्हाला घाबरवलंय, म्हणजे तुम्ही लोक इथे एकटे आलातच का? आता आम्ही का आलो, म्हणजे आता आम्हाला माहिती असतं तर आम्ही नसतो आलो, आम्हाला काहीच माहिती नव्हतं याच्याबद्दल. तुम्हाला माहित नाहीये का, आता थोड्या दिवसा अगोदरच एक मुलगी तिथे वरती गेलेली, तिने तिथे काहीतरी बघितलं, 3 दिवसामध्ये तिची डेथ झाली. आम्हाला इतकी भीती वाटते तिथे जायला, आम्ही तिथे नाही जाऊ शकत वगैरे वगैरे वगैरे. ते मेकॅनिक आमच्यासोबत वरती यायला रेडीच नाहीयेत, तरी आता मुली आहेत सोबत वगैरे वगैरे म्हणून एक मेकॅनिक म्हणजे काका होते म्हातारे, त्यांनी त्याला रेडी केलं की जा तुम्ही, आपल्याला त्यांची मदत केली पाहिजे म्हणून. तर बाईकने माझा एक दुसरा भाऊ आणि ते दुसरे मेकॅनिक काका वरती गेले. सगळं गाडीचं चेक करून झालं, त्यांना गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम दिसला नाही. शेवटी उरला तो म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम, की त्यांचं असं म्हणणं होतं की काहीतरी बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आहे. मग ते लोक खाली आले बॅटरी घेऊन जायला वरती. आता ते परत वरती जायला रेडी नाहीत. आता संध्याकाळ होत आले, मी वरती जाणार नाही. तर मग एक रिक्षावाल्यांना रेडी केलं की आम्हाला वरती सोडून या. त्यांना पण नव्हतं जायचं, तर तरी पण त्यांनी बोलले की ठीक आहे मी जातो. आता आम्ही सगळे रिक्षात बसलो, चौघं. ती रिक्षा मोठी असते थोडी गावची, तर आपण चौघे शिफ्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर थोडी पुढे गेली ती रिक्षा आणि त्या रिक्षामध्ये सगळं पेट्रोल अचानक बाहेर खाली पडलं. तर त्यांनी हा संकेत मानला की मला असा देवाचा संकेत आहे की मी वरती जायला नको, मी जाणारच नाही. परत आम्ही तिथे वेड्यासारख्या रस्त्यावर उभे, गाडी आमची वरती, आम्ही खाली, आम्ही करायचं काय? मग त्याच्यानंतर एक रिक्षावाले काका अजून वरती जात होते, त्यांचं काहीतरी काम होतं वरती. तर मग आम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केली, मग आम्ही एकावरती एक बसून, त्याच्यामध्ये ऑलरेडी माणसं होती पण एकावरती एक बसून आम्ही गेलो वरती. तर त्यांनी आम्हाला तिथे सोडलं. तर माझा जो एक दादा होता त्याला बॅटरी वगैरे चेंज करता येत होती, तर त्याच्या हातात आम्ही खालून नवीन बॅटरी घेतली, तर त्यांनी ते बसवायला चालू केली. बॅटरी नवीन बसवली तरी काही गाडी स्टार्ट होत नव्हती. त्या ज्या रिक्षावाल्या काकाने आम्हाला तिथे सोडलं होतं, थोड्या वेळाने ते आमच्या बाजूने परत जात होते. गेले 5 मिनिटांनी ते रिटर्न परत आले आणि आम्हाला बोलले, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही इथे नका थांबू, तुम्ही आमच्यासोबत आता खाली चला. म्हणजे त्यांनी पण थोडी आम्हाला मदत केली पण नव्हती गाडी. तर बोलतात की आम्ही इकडचे लोकल आहे तर आमचं थोडं आहे आणि तुम्ही आता चला, गाडी सोडा. गाडी झालं तर आपलं गाडीचं काही झालं तरी आपल्याला काही फरक नाही पडणार, तुम्ही महत्वाचे आहात. आम्ही त्यांच्यासोबत खाली आलो आणि ते खाली लिटरली सगळे मेकॅनिक आमची वाट बघत होते की हे लोक येतायत की नाही. त्यांना ह्याच्यातच शंका होती सगळ्यात पहिला तर. आम्ही खाली गेलो, पण त्याच्यातला एक मेकॅनिक आम्हाला बोलतोय की तुमचा काळ आला होता पण तुमची वेळ नव्हती आली म्हणून तुम्ही रिटर्न परत आलात. आता मी तिथे भरपूर घाबरली. इव्हन ते जे काका होते रिक्षावाले ते भरपूर चांगले होते. ते आम्हाला इव्हन इन्सिस्ट करत होते की तुम्ही हवं तर माझ्या घरी चला रात्री, उद्या सकाळी जा. बट आम्ही गेलो, आम्हाला चिपळूणचीच तिथे एसटी लागली होती, आम्ही धावत ती पकडली की घरी जायचं. कारण की दुसऱ्यापेक्षा कसली जास्त भीती घरचे आता आम्हाला काय करतील ती होती. आता मी जेव्हा एसटीमध्ये बसली तेव्हा मला अशा गोष्टी समजायला लागल्या ज्या मला माहितीच नव्हत्या. म्हणजे हे लोक आपसात बोलायला लागले की तुम्ही तो कुत्रा बघितला का कसा बसला होता? म्हणजे कोणता कुत्रा? मला कुत्रा दिसलाच नाही तिथे कोणता. त्यांना गाडी समोर एक भला मोठा काळा कुत्रा बसलेला दिसत होता, तो एक्झॅक्ट आमच्या गाडीसमोर बसला होता आणि पाऊस पडत होता. पाऊस पडताना कसं नॉर्मल कुत्रे मांजरी जसं ते शेल्टर शोधतात, कशाच्या तरी खाली जाऊन लपतात. हा कुत्रा अजिबात हलत नव्हता, म्हणजे त्या लोकांना असं वाटत होतं की हा स्टॅच्यू आहे करून इथे. म्हटलं मला कुठलाच कुत्रा दिसला नाही. त्याच्यानंतर दीदी बोलते की अरे तो रडण्याचा आवाज ऐकला का तू मध्येच? म्हटलं कोणता रडण्याचा आवाज? नाही मला कुत्रा दिसला नाही, मला विचित्र रडण्याचा आवाज आला. हे सगळं ह्यांच्यासोबत होतं आणि इव्हन ते लोक दाखवतात मला की तो कशा पोझिशन मध्ये बसलेला, एवढा कुत्रा वगैरे होता मोठा. मग माझी तिकडे भरपूर घाबरली, म्हणजे कारण की मग मला नाही दिसलं, मग त्यांना समजलं की तो कुत्रा नव्हता, कारण की हिला दिसायला पाहिजे होतं ते. मग घरी गेलो मग आजीला शेवटी आम्ही सांगितलं की आम्ही घाबरलो होतो की ठीक आहे जे झालं ते झालं, पण तिथून काय आमच्या सोबत वगैरे आलं असेल तर मोठ्यानं सांगितलं पाहिजे. खूप शिव्या ऐकल्या, सगळं झालं. मग आजी अशी म्हणाली की तो तिकडचा राखणदार वगैरे असं काहीतरी होता, म्हणजे तुमच्याकडून तिथे काही ना काहीतरी चूक झाली असेल आणि त्याला त्याचा राग आला असेल आणि म्हणून तो तिथे थांबला. आणि ही पहिली गोष्ट नाही जी तुमच्यासोबत झाली, अगोदर पण तिथे कसा प्रकार झालेला, एक लग्नाची वरात निघाली होती, तर त्यांना ते लोक तिथे काहीतरी मान वगैरे देतात, तर तो त्यांनी दिला नव्हता, म्हणजे नारळ आणि प्रत्येक गावाला त्यांचं काहीतरी असतं, तर त्यांनी तो दिला नव्हता. तर त्यांच्या बसच्या समोर खूप मोठा रेडा येऊन थांबला होता.
मग जेव्हा त्याने 1 तास तो तिथेच कंटिन्यू उभा होता, तो तिथून हलत नव्हता, काही नव्हतं. त्याला भरपूर हकलण्याचा प्रयत्न केला. मग जेव्हा त्याला त्याचा मान दिला, नारळ वगैरे सगळं दिलं, त्याची क्षमा मागितली की आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. त्याच्यानंतर तो स्वतःहून साईडला झाला. मग आजीने तेच आम्हाला सांगितलं की तुम्ही असं कुठेही जात जाऊ नका जिथे तुम्हाला ज्या जागेबद्दल तुम्हाला माहीत नाहीये. सगळ्यात अगोदर आणि हे खरंच आहे. नाही जायला पाहिजे. मला एक गोष्ट विचारायची आहे तुला. तू असं बोललं की तुम्ही एकदा तुमच्या मैत्रिणीकडे स्लीप ओव्हरसाठी गेलात आणि तिकडे तुमच्यावर काहीतरी घडलं होतं. हो, हा पण एक असा प्रसंग आहे जो मी कधीच विसरू शकत नाही. तर आम्ही 4घी मैत्रिणी एका मैत्रिणीच्या घरी गेलो होतो झोपायला त्यातल्या. तर आम्ही 2घी जणी बेडवरती झोपलो होतो, 2घी जणी खाली झोपल्या होत्या. तर ज्या खाली झोपल्या होत्या त्या गाढ झोपून गेल्या. म्हणजे 2-3च्या आसपासच्या गोष्टी आहेत, त्या पूर्ण गाढ झोपून गेल्या आणि आम्ही 2घी ज्या वरती होतो त्या जाग्या होतो. बोलत होतो. मला अचानक छुम असा रात्री आवाज आला. ठीक आहे. आता मी तिच्याकडे बघते, ती माझ्याकडे बघते आणि तिने इग्नोर केलं. म्हणजे मला असं वाटलं की तिला माहिती असेल ऑलरेडी आवाजाबद्दल. तिने म्हटलं, "मैंने सुन लिया." मी आवाज ऐकलाय, मला आवाज आला. तरी पण स्वतःच्या समाधानासाठी बिकॉज ती जी दुसरी होती ना, तिच्या पायामध्ये एक ते अँकलेट होतं, त्याच्यावर त्याला एक घुंगरू होता. तर बोलली, यहाँ से आवाज आया होगा तो तू उसको निकाल दे. तर तिने माझ्या समोर ते काढलं आणि खिडकीवरती साईडला ठेवून दिलं. परत आम्ही बोलायला लागलो. परत छुम परत आवाज. आत्ता हा आवाज कुठून येतोय? त्याच्यानंतर तो कंटिन्यू चालू झाला. छुम, छुम, छुम आणि तो आवाज तिची जी गॅलरी आहे म्हणजे खिडकीला लागून जी रूमला लागून जी गॅलरी होती तिथून येत होता. आणि तो आवाज पूर्णपणे छुम, 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 छुम असा इथे जातोय. छुम, छुम, छुम घुंगरांचा नाही पैजणांचा आवाज येत होता. असा आणि आपल्याला आवाजाची दिशा कळते. आपली आई वगैरे जरी पैजण घालून आली तर आपल्याला समजतं किती येते करून. तर तसा पूर्ण एकदा या साईडला जातो, एकदा या साईडला जातो. छोटीशी स्पेस होती त्या गॅलरीची. इथून असा क्लिअरली आवाज येतोय. त्या दोघी खाली झोपलेला. त्यांना आम्ही उठवलं. त्या उठल्या. त्यांना पण आधी विश्वास होत नाही की तुम लोग झूठ बोल रहे हो करके. त्यांनी ऐकला छुम 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 छुम. आज लिटरली ते लोक खालून वरती उडी मारून बेडवरती आला. तर आम्ही 4घी कोपऱ्यामध्ये एकमेकींना मिठी मारून बसलेलो आहे असे. आणि ह्याच्यातली जी एक आमची मैत्रीण होती ती कंटिन्यू त्या खिडकीकडे बघून जिथून जी गॅलरीला लागलेली होती तिथे अशीच. म्हणजे ती डोळे सुद्धा मिचकवत नाहीये आणि ती काही बोलत पण नाही. आम्ही तिला हलवतोय गदागदा तरी ती डोळे मिचकवत नाही आणि तिच्या डोळ्यातून फक्त पाणी येतंय. आता आम्ही एवढे घाबरलो की हिला काय झालं की काय. आता बाहेर आवाज येतो तो येतोय ठीक आहे. आणि तो छुम 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 आवाज होता ना, ते जो काय प्रकार होतो तो धावायला लागला होता. तर तो छुम 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 वरून छुम 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 चालू. आणि ना अरे आम्ही इतके घाबरलो आणि आपल्याला कळते की आम्ही गॅलरी म्हणजे आम्ही रूम मध्ये बसलो आणि बाहेर गॅलरीमध्ये कोणतरी धावतंय. मग त्याच्यानंतर आम्ही तिचे जे काका बाजूलाच राहत होते त्यांना कॉल केला. ते आले. परत ओरडले, तुम्हाला एवढी काय हाऊस आहे हे झोपायची वगैरे. जर मला माहिती असतं तर मी तुम्हाला इथे एकटं झोपूच नसतं दिलं. आता हे ते का म्हणाले ते मला नंतर कळलं. ओके. तर आम्ही तुम्हाला इथे झोपूच दिलं नसतं. मग आम्ही सगळेजण खाली वगैरे आलो. ठीक आहे. ती जी घाबरली होती ती फक्त घाबरली होती. दुसऱ्या दिवशी तिला ताप आला. ते घाबरल्यावरती ॲज युजल होतं की ताप येतो लगेच. आता तो रूमच विचित्र होता. का ते सांगते. तर अजून एक अशी गोष्ट त्याच्याशी रिलेटेड आहे की माझी मैत्रीण एकटी म्हणजे जिचं घर होतं ती एकटी तिथे झोपली होती. एकटी झोपलेली असताना ती बेडवरती झोपली होती आणि दिवाळाच्या साईडला तोंड करून झोपली होती. तर तिचे कोणीतरी केस ओढले. तर तिने मागे बघायला म्हणून टर्न व्हायला गेली तर तिला कोणीतरी इथे मागे धरून ठेवलं असं. तिला टर्नच होऊन देत नव्हतं कोणी. म्हणजे तिला त्याला मागेच बघता येत नव्हतं. मागेच बघता येत नव्हते. तिचं तोंड असं दिवाळाच्या दिशेने धरून ठेवलं. तिला लिटरली फील होतंय. आणि तो प्रसंग असा असतो ना की ती असं सांगते की जेव्हा आपल्याला खरंच अशी कोणती गोष्ट आपल्या सोबत होते ना, आपण मूवीमध्ये बघताना विचार करतो अरे हा ओरडत का नाहीये, अरे हा काय बोलत का नाहीये. पण तेव्हा लिटरली मला ओरडायला होत नव्हतं. म्हणजे मला आवाज खूप जोरात द्यायचा शब्द नाही होता फुटत. पण मला बोलताच येत नव्हतं. मी इतकी हतबल झाले होते त्यावेळेस. ती एवढी हतबल झाले होते त्यावेळेला. थोड्या वेळाने तो प्रेशर तिच्या डोक्यावरून निघाला, कमी झाला. टर्न करते मागे कोणीच नाहीये. म्हणजे ती नंतर कधी एकटी तिथे झोपली नाही. ती धावत धावत खाली आली. पण हा असा एक वियर्ड म्हणजे त्या रूम मध्येच काहीतरी प्रॉब्लेम होता. तिथे कोणीतरी होतं इन शॉर्ट. तर म्हटलं बस झालं. त्याच्यानंतर काही मी अशी झोपायला गेली नाही कधी. कारण की माझ्यात एवढी हिंमत नाही की मी ते परत सहन करू. कारण की खूप विचित्र पद्धतीने भीती वाटते त्यावेळेला. आपल्याला समजत नाही काय करायचं. मग त्याची बॅक स्टोरी काय होती? ऍक्च्युअली का तिथे असं घडत होतं? बॅक स्टोरी
एकदम एक्झॅक्ट अशी माहिती नाहीये, पण जेवढी तिने मला सांगितलं तेवढी माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तिकडे त्या घरामध्ये कोणतरी पहिला बाई राहायची आणि ती बाई आहे तिथे अजून, म्हणजे ह्यांच्या राहण्याच्या अगोदर तिथे कोणीतरी एक बाई राहायची. आता तिच्यासोबत काही चुकीचं झालं होतं किंवा तिने आत्या केली होती, त्याच्यामधलं काहीतरी होतं, पण ती तिथे अजून आहे. बापरे. आणि ती अशी एकदम कोणाला त्रास नाही देत, म्हणजे कोणाचं काही वाईट करणे किंवा अंगाचं, पण तिचा प्रेझेन्स फील करून देते की मी आहे. दॅट्स ऑल. बापरे.